माझ्याकडे एक आई रडत रडत आली होती आणि ती मी म्हटलं रडते कशाला. तर ती बोलली मी 65 लाखाचं लोन काढलं आहे. कशासाठी. तर माझा मुलगा अमेरिकेला गेला ते त्या म्हणजे MS करण्यासाठी आणि MS झाला तो आता. पण आता त्याला जॉब मिळत नाही आणि आता EMI तर भरायला पाहिजे. जॉब तर नाही आहे, आमची परिस्थिती पण तेवढी नाही आहे. तर एवढं मला टेन्शन आलं आहे असं ती सांगत होती. तेव्हा मी विचार करायला लागलो की आजकाल ही क्रेज कशासाठी आहे. एकेकाळी ते ठीक होतं, एकेकाळी अमेरिकेला जाणं किंवा कुठेही फॉरेनला जाणं तेव्हाची ही वेळ वेगळी होती. पण आज तसं काळ तसं राहिलेलं नाही आहे. आज परिस्थिती खूप बदललेली आहे. आज कुठल्याही देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम्सना फेस करायला लागतं. म्हणजे एक विसा प्रॉब्लेम म्हणा किंवा तिकडचं तापमान, काही काही ठिकाणी एवढी थंडी असते की लोकांना ते जमत नाही. पुन्हा सोशिओ पॉलिटिकल इश्यूज खूप आता येत आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा काही लोकांना एवढं एकलकोंड वाटतं तिकडे गेल्यानंतर. लोनलीनेस ज्याला म्हणतो ना, लोनलीनेसमुळे सुद्धा लोकांना खूप त्रास झालेला मी बघितलेलं आहे. मी बऱ्याच लोकांचं मी हे ऐकलेलं आहे की त्याच्यामुळे त्यांना लोनलीनेस पण येतो खूप. त्यामुळे काही लोक डिप्रेशनमध्ये जातात. नोकरी न मिळाल्यामुळे डिप्रेशनमध्ये जातात. तर हे सगळं जेव्हा आपण करतो ना, तेव्हा मला वाटतं कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की आपल्या आईवडिलांची परिस्थिती आहे का, फायनान्शियल त्यांच्याकडे आहे का पोझिशन की ते आपल्याला पाठवू शकतात. म्हणून ज्यांच्याकडे फायनान्शियल चांगलं आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे आईवडिलांकडे, ते ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. त्यांच्याच मुलांनी जायला हरकत नाही एक वेळ. तरीसुद्धा मी नक्की सांगेन की आता भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आता भारतसुद्धा डेव्हलप कंट्रीजमध्ये त्याची गणना व्हायला लागलेली आहे. त्यामुळे इथे पण भरपूर सोयी आहेत, उपलब्ध ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर आपण ह्या ऑपॉर्च्युनिटी का घेऊ नये. कशाला धावायचं प्रत्येक माणसाने अमेरिकेला. तर मला वाटतं हल्लीच्या तरुणांनी विचार करा. संपूर्ण परिस्थितीचा विचार करा, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच डिसिजन घ्या.